मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि मिसिंग लिंक या प्रकल्पाला फक्त 2 महिने झाले त्याचं उद्घाटन होऊन आणि त्याच्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली. फक्त 2 महिन्यामध्ये. या मिसिंग लिंकचा खर्च माहिती आहे का किती? तर 7,180 कोटी हा आकडा सांगितल्याबरोबर तुम्हाला त्याच्यावर झिरो किती हे सुद्धा माहित नाही. एवढा मोठा खर्च त्या मिसिंग लिंक वरती झालेला आहे आणि एवढे कोटी खर्च करून तुम्हाला 2 महिन्यात खड्डे मिळत आहेत. पहिल्याच पावसामध्ये तुम्हाला त्या रोडवरती दरड कोसळताना दिसतेय. हा निव्वळ भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचार. गनिमत ती दरड एखाद्या गाडीवर कोसळली नाही आणि त्यामध्ये जर कोणाचा जीव गेला असता तर त्यावर सरकार 2 शब्द बोलून मोकळे झाले असते आणि 5-5 लाख रुपये त्यांना जाहीर केले असते. हे कारनामे निव्वळ भ्रष्टाचारीचे आहेत. पाठीमागे कॉन्ट्रॅक्टदारांनी काढलंय की एखादा कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर त्याची टक्केवारी कशी दिली जाते हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कॉन्ट्रॅक्टदारांनी आपल्याला सांगितलं होतं. तशाच प्रकारची या मिसिंग लिंकची टक्केवारी ठरवलेली असेल म्हणून आज अशा समस्यांना सामोरं जावं लागतंय. याचं कारण निव्वळ भ्रष्टाचारी आहेत. जर 7,180 कोटी या प्रकल्पाला लागले मग खड्डे कस काय? जर 7,180 कोटी या प्रकल्पाला लागले तर दरड का कोसळतीयत? मिसिंग रोडचं काम चालू असता वेळेस त्यावेळेस कळालं नाही का की दरड रोडवर येऊन कोसळू शकतात? यासाठी आपण याची विल्हेवाट अगोदरच लावायला पाहिजेत. का कुणाचा जीव जाण्याची वाट बघत होता? गनिमत त्या दरड कोसळीमध्ये कुणाचा जीव नाही गेला. निव्वळ भ्रष्टाचारी चालू आहेत, भ्रष्टाचारी. अरे 2 महिने झाले नाही उद्घाटन करून आणि रस्त्याला खड्डे पडतायत, दरड कोसळतायत. अरे लाजा कशा वाटत नाही तुम्हाला रे? अरे तुम्हाला जनाची नाही तर थोडीफार मनाची तरी लाज वाटायला पाहिजेत. भ्रष्टाचाऱ्यांनो क्यों तरसता है तू बंदे, जल्द ही बदले.